नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मानसशास्त्राच्या आपल्या या स्वागत समारंभामध्ये मनपूर्वक स्वागत. खडकी शिक्षण संस्थेच्या टीजे महाविद्यालयामध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या भारतीय ज्ञान परंपरेमध्ये सायकॉलॉजीला अर्थात मानसशास्त्राला म्हणजेच मनसशास्त्राला प्रचंड महत्त्व आहे. विशेषतः वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये किंवा आपल्या भारतीय ज्ञान परंपरेच्या सर्व ग्रंथांमध्ये मनाच्या शास्त्रावर मोठी मेहनत घेतलेली आपल्याला दिसून येते. सगळ्यात महत्त्वाचा दासबोध अर्थात मनाचे श्लोक ज्यामध्ये आहेत असा समर्थ रामदासांचा मनाबद्दलचा सगळा शास्त्रीय विचार आपण बघायला हवा. मना सज्जना भक्ती पंथेची जावे इथपासून तर मूर्खांच्या लक्षणांपर्यंत आणि शहाण्यांच्या लक्षणांपर्यंत मनाच्या सर्व बाजूंनी विचार यामध्ये केलेला आहे. अर्थात भारतीय ज्ञान परंपरा एवढीच नव्हे, जगभर सिगमंड फ्राईड पासून तर अनेक शास्त्रज्ञांनी मनावर खूप विचार केलेला आहे. आपल्याकडे भगवान रजनीशांनी मनाबद्दल खूप गोष्टी सांगितलेल्या आहेत. अर्थात आपण रोज मनाबद्दल काही ना काही विचार करत असतो. बहिणाबाई चौधरी ज्या ग्रामीण लेखिका किंवा खानदेशी लेखिका, अहिराणी लेखिका म्हणतात, त्यांनी मन वढाय वढाय इथपासून सुरुवात करून इथं होतं तिथं गेलं असं सांगून मनाबद्दलचं खूप छान विवेचन केलेलं आहे. तुम्ही मानसशास्त्र घेतलं याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन. तुम्ही सायकॉलॉजीमध्ये क्लिनिकल सायकॉलॉजी, चाइल्ड सायकॉलॉजी किंवा इतर आत्ता सायबर सायकॉलॉजी म्हणून नवीन विचार येतो आहे किंवा व्यसनमुक्तीचं शास्त्र ज्यामध्ये सायकॉलॉजीला प्रचंड महत्त्व आहे. शिक्षण क्षेत्रातल्या सायकॉलॉजीला खूप महत्त्व आहे. एकूणच सायकॉलॉजी या शास्त्राला म्हणजेच मानसशास्त्राला प्रचंड महत्त्व आता आलेलं आहे. तुम्ही सायकॉलॉजी हा विषय घेतला त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन. सायकॉलॉजी या विषयामध्ये करिअर करा आणि आपल्या टीजे कॉलेजचं नाव मोठं करा अशा शुभेच्छा देतो. जंगम सरांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी आपल्या या आपल्या टीजे कॉलेजमध्ये मानसशास्त्र हा विषय विशेष स्तरावर सुरू केलेला आहे आणि चांगले विद्यार्थी या विषयाला मिळालेले आहेत. मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.